एकदम आकस्मिक आहे आणि आपल्या सगळ्यांनाच मनावर चुटपुट लावणारी आहे. त्या दिवशी मला अनिल पाटलांचा फोन आला, असं घडलं. मी नेमकं त्या दिवशी इथे नव्हतो, परंतु एखादं व्यक्तिमत्व कसं असलं पाहिजे. मी तर मला आठवतं माझं पहिलं इलेक्शन आणि मी काकांचे आशीर्वाद घ्यायला गेलो. मावशी पण इथं बसल्या होत्या. फोर्समध्ये असल्यामुळे त्यांच्यात एक शिस्त होतीच, पण त्याही पलीकडे मगाशी काका म्हटले तसा एवढा उत्साह होता. ती व्यक्ती कधीच थकलेली दिसली नाही. एक आनंद आणि खऱ्या अर्थानं बाप माणूस. कारण मुकेश बरोबर मी अनेक कार्यक्रम केलेत. मुकेशच्या अनेक कार्यक्रमात येणाऱ्या वेगवेगळ्या अडचणी असतील, त्यावेळेस खऱ्या अर्थानं मुकेशच्या मागं कोणी उभे राहिले असतील तर त्याचे वडील. आणि हे मी जवळून पाहिलेलं आहे. सोपं नव्हतं ते, कारण इंटरनॅशनल प्रोग्राम करणं, त्यामध्ये येणाऱ्या अडचणी, वेगवेगळ्या गोष्टी, परंतु त्यांनी कधी म्हणजे बाप बापच असतो. एकदम वेगळं व्यक्तिमत्व. मला आठवतं की आमच्या त्या याला फाळके स्मारकात एक शो होता. आता मगाशी तो फोटो आला इथे राजेश खन्नांचा. ते वय वगैरे सगळं विसरून जायचे आणि इतके समरस व्हायचे की असं वाटायचं की आपल्यातलेच आहे. कधीच वाटलं नाही की मुकेशची वडील आहे. पण आपल्याला माहिती आहे की काळ काळच असतो, आपल्या काही हातात नसतं. आणि मला वाटतं ह्या आठवणी आपण ज्या जतन केल्या ह्या खूप महत्त्वाच्या आहे. मी माझ्या वतीनं, माझ्या पक्षाच्या वतीनं, प्रभागातील सर्व नागरिकांच्या वतीनं त्यांना ठिकाणी आदरांजली वाहतो.